असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, कारण उद्धव ठाकरेंना ते समजले नसते, कारण त्याच्यासाठी बुद्धी लागते. आंब्यासाठी आम्ही आंबा बागायतदारांसाठी आणि काजू आम्ही इथे नांदगावला आम्ही एक मार्केट यार्ड ओपन करतोय एपीएमसीच्या धर्तीवर. कधी नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये उद्धव ठाकरेंनी पाऊल ठेवलं आहे का? तिकडे आमच्या आंबा बागायतदारांना काय किंमत मिळते याच्याबद्दल कधी त्यांच्या शिवसेनेकडे तोंड उघडलं आहे का? नुसतं चहा आणि नाश्त्याबरोबर काजू खाणं म्हणजे काजूचा दर समजणं विषय नाही. आता काल मी ऐकलं बॅगा भरून काजू घेऊन गेलेत मुंबईला फुकट. आणि 370 कलम आणि हे विषय कोणाला खुश करण्यासाठी बोलत होते हे आम्हाला समोर घातलेल्या टोपीवाल्यांना बघून कळलं. काल त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते हे जरा माहिती घ्या. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी 370चा मुद्दा होता. हिंदू द्वेषी असणारा हा माणूस हा हिंदूचा द्वेषच करणार, म्हणून त्याला 370चं महत्व माहित नाही. यांना उद्धव ठाकरे तेव्हा बसून कॅमेरा साफ करायचे. म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काय संबंध होतं, काय नातं होतं आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही का एकत्र आलेले ना हे समजणं एवढी अक्कल हे उद्धव ठाकरेला आधी नाही येणार. कारण तेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने युती केली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, कॅमेरा साफ करेपर्यंतच होता. म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात एवढी मोठी मोठी वक्तव्य करू नये. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर पवार साहेबांवर बोलणं उचित नाही. त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी आमचे वरिष्ठ देतील. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब